सपने, मी तुला एक प्रश्न विचारते. विचारा. एखादी आंब्याची पेटी असते, त्याच्यात काही आंब चांगला असतात, काही गोड असतात, पण त्यातला एखादा आंबा तुला खराब झालेला दिसला तर तू काय करशील? बया लगेच बाहेर काढून टाकीन बघा, आणि त्याच्यामुळे बाकीचे आंबे नसतील ना सगळे. एकदम बरोबर उत्तर दिलंयस तू. एने बेट, कळलं का तुला आता मला काय म्हणायचंय ती? थांब आता हिला मी स्पष्ट समजावून सांगते. एने बेट, आंब्याची पेटी म्हणजे माया पॅलेस. त्यातलं चांगलं गोड आंब म्हणजे आम्ही समजेजण, आणि त्यातला खराब नासका आंबा म्हणजे तू. मग असा आंबा जर घरात ठेवला तर काय होईल? बाकीचं समजा खराब होऊन जाईल ना. त्याच्यामुळं घर तुटू द्यायचं नसेल का नाही, तर तू स्वतःहून ही घर सोडून निघून जाशील. पण मला ठाव आहे, तू लई चिवट आहेस बघ. तू ही घर फोडायचा चंगच बांधलायस, आणि तुला का नाही ही समज करूनच बाहेर पडायचंय. ह्या घराचं तुकडं तुकडं करायचं, आणि माझ्या माणसांमध्ये एकमेकाबद्दल तुला ईश पेरायचंय. मम्मी साहेब, असं खरंच काही नाही. तुमचा गैरसमज होता. अहो ही माणसं पण माझीच आहेत की. मी असा का विचार करेन त्यांच्या बाबतीत? हाय ग, तेव्हा काय झालं तुला? चक्कर आली का काय? मम्मी मला टेन्शनच आलं बघा एकदम. म्हणजे ह्यांनी खरंच आपलं घर फोडलं आणि आपण एकमेकांपासून सगळे वेगळे झालो. कसं होईल? लई टेन्शन आलं बघा, डोकं दुखायला लागलं माझं. नाही नाही, ए माझ्या जयदाच्या कंदी पेड्या, तू नको टेन्शन घेऊ. असं काही नाही होणार. चल तू जाऊन आराम कर. चला, चला. सावकाश. काही लोकांना कायमचाच आराम मिळालाय बघा आयुष्यात. दुसरं काही काम धंदाच नाही. तू चल आराम कर. सावकाश सावकाश. सगळं माझा दोष आहे. सकाळी उगाच त्या सपना वहिनीनं धडकले. हे नाटक करायचं नसतं तर हे सगळं काही घडलंच नसतं. नवीन पक्ष आहे, जोमानं काम करावं लागणार. तेव्हा पक्ष मोठा झाला पाहिजे. तुम्ही मोठे झालात तर मी मोठा होईल, मी मोठा झालो तर पक्ष मोठा होईल. समजलं काय? चला या. पूर्वा, बबडे थांब. जे काही असेल ते पटपट बोला, मला उशीर होतोय जायचं. बाप, बबडी रागावली आमच्यावर. लहानपणापासून अशीच आहेस. एखादी गोष्ट मनात धरली की ती धरून बसायचं. हो रे, थोडा उशीर जायला. बस जरा बोलायचं. तुम्हाला जे काही बोलायचं ते मला नाही ऐकायचं. नाही ऐकणार मी काहीच. आणि काय ऐकू? तुम्ही आणि तुमचा मुलगा माझं कधी काय ऐकताय? हा, तो आर्यन त्याच्या मनाला येईल तसं वागतो, करतो. आणि तुम्ही इथे तुमचा राग अनावर झाला म्हणून त्या आईचा गळा दाबत होतात. मी जर तिथे वेळी आली नसते ना डॅडी साहेब, तर तुम्ही. इतका पुळका आलाय तिचा. पुळका? तिच्यामुळे बरोबर झालं, मी जेलमध्ये जावं लागलं मला. पुळका नाही आलाय मला तिचा. मी उलट तुमच्याच फायद्याचा विचार करून हे सगळं बोलतीये. माझा कसला फायदा? तिच्यामुळे माझा काडीचा फायदा नाहीये. डॅडी साहेब, तुम्ही ना खरोखर जेलमध्ये राहिल्यानंतर राजकारण विसरत चाललंय. बट नो वरीज, मी आठवण करून देते. विचार करा, उद्या जर सत्य आणि मंजूने पुन्हा एकदा तुमच्या विरोधात पुरावे गोळा केले आणि नव्याने तुमच्यावर केस दाखल केली तर तेव्हा आपल्याला आईचीच मदत होणार आहे. कसली मदत? ती थोडीच माझ्या बाजून साक्ष देणार आहे. तिच्यामुळे जेलमध्ये जावं लागलं मला. सगळं तुम्ही माझ्यावर सोपवा. ती जबाबदारी माझी. तिच्याकडून साक्ष कशी घ्यायची हे मी बघेन. तुम्ही फक्त प्लीज तुमचा राग थोडा कंट्रोल करा. डोक्यावर बर्फ ठेवा आणि तुमच्या लेकासारखा आत्मविश्वास नका दाखवू प्लीज. मी येते.
देवे, माझं नक्की काय चुकले मला सांग एकदा. हे घर कायम एक राहावं, इथं सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदानं नांदावं म्हणून नेहमी प्रयत्न केलेत मी. इथं बिघडलेली नाती पूर्वीसारखी करून दिलीत. आता अजून काय करू सांग मला. हे घर मला तुटू नाही द्यायचं. मग तू माझ्या प्रयत्नांना यश का नाही येऊ देतेस? मी हात जोडून भीक मागते तुझ्या समोर. या घरात जी काय फूट पडले ती मिटव आणि सत्य आणि जयदीप भाऊजींना लवकरात लवकर एकत्र आण. एवढ्या मोठ्यानं कोण असते? कुणाच्या असण्याचा आवाज आहे हा? तुझी बायको पिंटू काय? तुझी बायको पिंटू काय? पण आता लोकांसमोर जे तू दाखवतोस ना तसं तू अजिबात नाहीस. तू आतल्या गाठीचा आहेस. खोटारड आहेस तू. खोटारड आहेस. तू चल सत्या, चल पटकन. घेऊन जावा वहिनी त्याला. आणि सांगा जरा तुमच्या भाषेत. तो बरबाद कर तुझा नाही तर खरं नाही मारेन तुला. मार की. पण दादा लय जड जाते रे नाटक करायला. लय जड जाते. अरे लय त्रास होत रे तुझ्याशी भांडायचं म्हणजे. आणि कधी कधी असं वाटतं आता हसायलाच येते का काय कोण असतो. अरे बाबा, अरे हसू बिसू नको. चुकून हसशील. कुणाला कळलं नाही पाहिजे आपण नाटक करतोय ते. मला पण कळू द्यायचं नाहीये का? तू कशाला मला इथं बोलवलंस? मी बोलवलं, तू आलाच कशाला इथं? आवाज खाली ठेव दादा. मी नीट बोलतो. तू नीट बोल. तू नीट बोल. तू तोंड बंद कर. झालं तुमचं? नाही नाही काय झालं नाही. हे काय मी निघालोच होतो. मी चाललो इथं. तुझे शेवट सांगतो तुला मी. अजिबात माझ्या पुढे यायचं नाही. हा बस बस. काय सुरू आहे हे? मला पटकन सांगा, नाही तर मी पप्पांना बोलवणार. वाघमारे या सावकाश. वहिनी तुम्ही इथं कशा काय? हसण्याचा आवाज आत आला. नेमकं कोण आहे इथं बघायला आले तर तुम्ही. मला जरा सांगाल हे सगळं काय सुरू आहे? तुमची तर भांडणं झाली होती ना? मग असं हसत हसत काय बोलताय इथं? हे सगळं तुझ्यामुळे झालंय चैत्या. तरी तुला सांगत होतो हळू बोल, हसू नकोस. माझ्यामुळे काय? आणि मला काय माहित माझा आवाज पण आतमध्ये जाणं वहिनी बाहेर येतील म्हणून. एक मिनिट, हे सगळं नंतर बोला. मला आधी सांगा काय सुरू आहे नक्की. तिथं घरच्यांसमोर एवढी मोठी भांडणं केलीत आणि इथं हसताय काय, एकमेकांशी बोलताय काय, काय चाललंय?
वाघमारे, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो, पण तुम्ही चिडणार नाही ना? आधी मला म्हणा की तुम्ही चिडणार नाही, मग सांगतो तुम्हाला सगळं. नाही चिडणार, सांग. अहो वाघमारे, मी आणि जयद्या काय खरोखरच नाही भांडलो. आम्ही फक्त नाटक करत होतो. हा वहिनी, अहो, आमचा प्लॅनचा भाग आहे हो. आम्ही काय खरोखर भांडणं नाहीत केली, नाटक चाललंय आमचं. पण तुम्हाला खरं वाटलं का नाही, खरं सांगा. जयदीप भाऊजी गप्प बसा. खोटी खोटी भांडणं करून घरच्यांना किती टेन्शन दिलं तुम्ही माहितीये का? तिथं बिचारे पप्पा काळजीत आहेत, मला टेन्शन आले. कशाला उगाच सगळ्यांना त्रास होऊ दिला याचा? उगाच? अहो उगाच काय म्हणताय वाघमारे? ह्या सगळ्या मागं आमचा हेतू आहे ना. म्हणजे या मग काय येतोय आता? काय होणार आहे हे सगळं करून? उगाच घरच्यांना त्रास झाला याचा. वहिनी, काळजीमध्ये सगळेच आहेत, फक्त मम्मीन सपना सोडून. आणि त्यांच्या मनासारखंच होतंय. त्यांना वाटतच होतं आमच्या दोघांमध्ये भांडण व्हावं म्हणून. म्हणजे त्या दोघींचा काय फायदा आहे यात? अहो, फायदा आहे असं त्यांना वाटतंय. म्हणजे आमच्या दोघांमध्ये भांडण झालं का त्यांचा राजकीय फायदा होईल असं त्यांना वाटतंय. आणि वाघमारे, या नाटकाचा आपल्याला सुद्धा एक फायदा आहे. म्हणजे कसला फायदा? अहो, तुमची तात्याच्या घरी जायची वाट मोकळी होणार आहे. काय? अरे पण तू तर मला त्यांच्या घरी जाऊ देणार नव्हतास ना? त्याच्यावर एवढी भांडणं पण झाली आपली. मग आता असं अचानक? होय वाघमारे, मी आधी तुम्हाला नकारच दिला होता तुमच्या काळजीपोटी. पण नंतर मी खाली येऊन थांबलो, विचारत होतो, तेव्हा जयद्या मला भेटायला आला. तो माझ्याशी बोलला, त्यानं माझी समजूत काढली. मग मी त्या गोष्टीचा लय विचार केला आणि मग मीच त्याला भेटायला बोलवलं. मला अर्जंटमध्ये बोलवलं, काय झालं? जयद्या, कामच तसं आहे. हे बघ, तुझं बोलणं पटलंय मला. बरोबर आहे तुझं. आपण असं घरात बसून तात्याच्या विरोधात पुरावे गोळा नाही करू शकत. आपल्याला त्याच्या घरातच घुसावं लागेल. पण तो तुला आणि मला तर काय घरात घेणार नाही. पण वाघमारे तिथे जाऊन राहू शकतात. बरोबर दादा, तू वहिनींना तिकडे पाठवायला अजिबात घाबरू नकोस. मी आहे तुझ्या बरोबर आणि ताजी पण आहेत. होय जयद्या, बरोबर आहे तुझं. पण वाघमारेंना जर तिकडे पाठवायचं असेल ना, तर आपल्या हातात एक प्लॅन पाहिजे. तरच वाघमारेंना तिकडे सुखरूपपणे पाठवू शकतो आपण. चालतंय की, पण काय प्लॅन आहे? काय विचार केलाय का तू? होय, केलाय मी विचार. हे बघ, आपण दोघांनी एकदम टोकाची भांडणं करायची. आपण दोघांनी भांडण करायचं शक्यच नाही. मग दुसरं काय तर सांग. अरे भांडण काय दादा? अरे खोटी खोटी भांडणं करायची द्या. हे बघ, मम्मी आणि सपना वहिनी तसं बी आपल्यात फूट पाडायला बघतात. मग आपण त्यांना दाखवू ना की आपल्यात फूट पडल्या, आणि त्यासाठी आपल्याला एक मोठं भांडण करावं लागेल, म्हणजे नाटक करावं लागेल. मग मम्मी आणि सपना त्यांच्या मनासारखं होईल, त्या खुश होतील, आणि ही बातमी त्या तात्यापर्यंत पोचल. तात्यापर्यंत पोचल्यावरती त्याला खरी वाटेल, आणि पुढे ते सगळं घडल जे आपल्याला घडवायचंय. येते का तुझ्या लक्षात मला काय म्हणायचंय ते? येते दादा, एक नंबर प्लॅन आहे. तू म्हणतो तसंच करूयात आपण. आता बघूयात तात्या कसा सुटते आपल्या तावडीतनं. तुम्हाला दोघांना खरंच हा प्लॅन वर्क होईल असं वाटतंय? अहो होय वाघमारे. हे बघा, तुम्हाला तात्याच्या घरात जाण्यासाठी काहीतरी ठोस कारण पाहिजे ना. आणि जर त्याला कळलं की आपल्या घरात फूट पडले, तर तो खुश होणार आणि 100% आपल्या खरी येणार. आणि जेवढं मी त्याला ओळखतो ना, तेवढं आनंदाच्या भरात तो नक्कीच काहीतरी चूक करणार. पण वाघमारे, मी तुम्हाला तिकडे पाठवायला तयार झालोय खरा, पण मला त्याआधी एक वचन हवंय. कसलं वचन? ज्या दिवशी तुम्हाला तात्याच्या विरोधातली फाईल सापडेल ना, त्या क्षणाला, त्या वेळेला तुम्ही लगेच घरला परत यायचं. दिलं वचन. फाईल सापडली की मी लगेच तिथून निघून येईन. अजिबात नाही थांबणार तिथं. हा, पण वहिनी आमची ऍक्टिंग कशी वाटली तुम्हाला? बिंडोक, सॉरी बरं का वहिनी, तुम्हाला बिंडोक म्हणलं बरं का मी. पण तुम्ही कसला घाबरला होता त्या दिवशी. अरे
काय झालं? कशाला बसलेली माशी उठवतोस? ए एक मिनिट, माशी माशी उठवतोस म्हणजे? मी माशी वाटते वे तुला? माशी वाटते मी तुला? हा आई आई मला ना तुमच्या दोघांशी पण बोलायचं नाही. वाघमारे थांबा की. वाघमारे सावका सावका जाओ वहिनी. ओ वाघमारे पायऱ्या आहेत तिथं. वाघमारे हळू. तुला काय जाते हसायला? आता हे वादळ मला निस्तरायला लागणार आहे. जा जा निस्तर निस्तर. हा चला हे घेऊन जा. ठीक आहे. वा डॅडी सर खुश दिसतंय एकदम. काय झालं? आता आमचा एक कार्यकर्ता येऊन गेला, त्याने जी बातमी दिली ना ती तू ऐकलीस ना, तू सुद्धा खुश होशील. अच्छा काय बातमी दिली आहे सांगा बरं. अरे सत्य आहे ना, सत्य आणि त्याचा भाऊ तो जयदीप दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालंय. दोघं एकमेकाचं तोंड बघायला तयार नाही. काय सांगताय? पण डॅडी साहेब तुम्ही नक्की खात्री करून घेतलीत ना? म्हणजे ही बातमी खरी आहे ना? एकदम विश्वासू माणूस आहे, खात्रीलायक. पण एक मिनिट, त्या दोघांच्या भांडणाने आपल्यासाठी काय फायदा होणार आहे? खूप मोठा फायदा आहे आपला. त्याची ती आई आहे ना, ती मम्मीबाई, ती फार उत्साही राजकारणी आहे. तिला हाताशी धरून आणखीन तेल टाकणार आहे, हे भांडण आणखी वाढवणार आहे मी. पण डॅडी साहेब तुम्ही विचार केलात ना सगळा व्यवस्थित? म्हणजे हे सगळं आपल्या अंगाशी नाही ना येणार पुढे जाऊन? अजिबात नाही. हे पाहुण्यांच्या काठीनं साप मारायची मजा फार वेगळी असते. कसलं बोलून ठेवलंय मला? ए खूप लक्षात नाही. तुला काही टाइमपास करायला बोलत का मी? काहीतरी काम असेल म्हणून बोलत असेल ना. हा मग आता सांगा की आता आली तर काम. थांब जरा, जयदेला पण बोलवलंय. ती आला का नाही का सांगते मग मी. हे का आता मग त्याच्या बरोबर झाले असते मी. मला कसला आला ठीक आहे. काय मम्मी काय एकदम अर्जंट बोलवलं मला? युवराज जेपीजी काम असतंच आहे. बसा 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 बसा. युवराज जेपीजी तुम्हाला आता तुमच्या लुकवर थोडस काम करावं लागेल. तुम्ही आता एकदम असं VIP होणार ना, तेव्हा ब्रँडेड समजा ब्रँडेड तुम्हाला राहावं लागणार. हो हो पण अगं मम्मी झालं काय नेमकं? सांगते आहे की नाही युवराज जेपीजी, मी तुमच्याबद्दल तात्या साहेबांशी बोलले. काय बोलणं झालंय? तात्या साहेबांशी मी तुमच्या आमदारकीबद्दल आणि माझ्या सत्ताच्या खासदारकीबद्दल बोलले. मग काय म्हणले तात्यासाहेब? काय बोलले? तात्या साहेबांनी असा हिरवा कंदील दाखवला. युवराज जेपीजी, माझा भावी चित्ता भावी आमदार होणार, मी भावी खासदार होणार. आपल्या दोघांच्या चेहऱ्याला गुलाल लागणार. गुड मॉर्निंग वाघमारे. वाघमारे गुड मॉर्निंग म्हणालो मी. वाघमारे अहो आता अख्खी रात्र गेली, अजून रुसून बसलाय तुम्ही. सोडा की तो राग. तुझं काय माझ्या माग माग? तुझी कामं कर की. तुझी कामं कर की म्हणजे?
वाघमारे अहो तेच तर करतोय मी. म्हणजे म्हणजे माझं दुसरं काय काम असतं सांग? काय काम असतं माझं हेच तर काम असतं ना. तुम्हाला सकाळी गुड मॉर्निंग म्हणणं, तुमचा हसलेला चेहरा बघणं, हेच तर काम असतं ना माझं. सत्या, एवढं गोड गोड बोलून जर मी माझा राग विसरेन असं वाटत असेल ना, तर हा तुझा गैरसमज आहे. नाही बोलायचंय तुझ्याशी. वाघमारे अहो खरं तर रात्रीच तुमची माफी मागणार होतो. तुम्ही झोपला होता मग म्हणलं डिस्टर्ब करायला नको. हे बघ बाजूला, मला माझी कामं करू देत. मी करू का तुम्हाला मदत जरा? काही गरज नाही. करू द्या की. सोड. करू द्या की. सॉरी वाघमारे अहो खरंच सॉरी. माझ्या आणि जयदेवच्या प्लॅन बद्दल मी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं पण मी तुम्हाला सांगितलं नाही. खरंच सॉरी. प्रत्येक वेळेस सॉरी बनवून माणसाचा राग जात नसतो, कळालं? मग काय करू सांगा की तुम्ही? उठापशा काढू काय? उठापशा काढतो 100 तुमच्यासाठी. कान पकडून काढतो तुमचे बघा, माझीच कान पकडतो. सॉरी. बस, एवढं करायची काय गरज नाही. खरंच नाही म्हणजे माफ केलं ना तुम्ही? या मग जाते. अजिबात नाही. लांबू अजिबात जवळ यायचं नाही माझ्या. हो मरे असं काय करताय? बास झाला तुमचा राग. तुम्ही बसा इथं. बसा जरा इथं. बास झाला तुमचा राग. तुमच्या मागं मग अख्खी खोलीवर फिरवलंय तुम्ही मला. अहो मी आणि जयदेवनं तुम्हाला आमच्या प्लॅन बद्दल याच्यासाठी सांगितलं नाही कारण आम्हाला दुसरं कुणाला सांगायचं नव्हतं. हा बरोबर आहे, दुसरं कुणाला सांगायचं नव्हतं. सिम्पल अँड स्वीट. म्हणजे मला जर कळलं असतं तर काय गावाला सांगत फिरले असते मी? नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. मग अहो तुम्ही कुणाला सांगितलं नसतं, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. पण मग तुम्ही सगळं आधीच माहित असल्यासारखं वावरलं असतात ना. पण आत्ता बघा, आत्ता कसं झालं? तुम्ही सगळ्या सिच्युएशन मध्ये एकदम नॅचरली रिॲक्ट करत होता, एकदम नॅचरल वागत होता. हा म्हणजे जरा रडणं कमी पडलं तुमचं. खरं तर रडणं अजून जरा जास्त चाललं असतं. तो तुमचा जरा ड्रॉबॅक होता बघा. -. -50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग.